जय महाराष्ट्र, मी एस के चव्हाण. आपण पाहता TV9 माझा न्यूज. नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी पाऊस झाल्यामुळे किनवट व माहूरमध्ये शेतकऱ्यांचे पिकाचे संपूर्ण पीक वाहून गेले. तसेच घरातील खाण्याचे अन्नधान्य तसेच गुरे ढोरे वाहून जाऊन मृत्युमुखी पडले. तात्काळ सरसगट एकरी 50,000ची मदत शासनाने द्यावी याकरिता नांदेड जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना वायफणी येथील पिंटू पाटील समस्त शेतकरी बांधवांतर्फे निवेदन देण्यात आले. बघूया त्यांची प्रतिक्रिया. काहीच नाही बघा, चक गेले, वावर गेले, शेत गेले, पेरून बी फायदा नाही, काहीच नाही बघा. चक आता काहीच ओला दुष्काळ काय चुकून पेरलं तर त्याला वाहून गेलं. पेरणी काहीच नाही, पेरलं कोरडी म्हणजे ते बी वाय करण्यात गेलं. काय करत. आम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिसला इथे आलो असतो. कलेक्टर साहेबांची काही आमची भेट झाली नाही. कलेक्टर साहेब दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यामध्ये असल्यामुळे आमची आज उपजिल्हाधिकारी आंबेकर साहेबांची भेट झाली. या भेटीमध्ये आम्ही शासनाला सरकारला आम्ही अशी मागणी केली की आम्हाला एकरी आता 50,000ची अत्यंत गरज आहे. आम्हाला पंचनामे नको. मागच्या वर्षीचे पंचनामे झाले, त्या पंचनाम्याचे अजून आम्हाला पैसे मिळाले नाही. तरी शासनाने गंभीर दखल घेऊन आता येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्हाला सरसगट 50,000 रुपयाची मदत करावी अशी एक आम्ही विनंती केलेली. आणि तसंच जे ओला दुष्काळ जाहीर करावा अत्यंत सर्व नांदेड जिल्हा. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की आमचे जे जनावर आहे, गुरं ढोरे, घरातील अन्नधान्य सगळं आमचं वाहून गेलेलं. आता फक्त शेतकऱ्याच्या अंगावर कपडे राहिलेले आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याजवळ आता काही राहिलेलं नाही. शेतकऱ्याची जर आत्महत्या होऊ द्यायची नसेल, त्याचं जर पाप सरकारला घ्यायचं नसेल, तर येणाऱ्या काळामध्ये अत्यंत असे कर्जमाफीचा निर्णय घ्यावाच लागणार शासनाने. आणि अन्यथा भयानक संकट आहे शेतकऱ्यावर. आमचं